माझ्यासोबतच असं का होतं असं मी का बोलते समजेलच तुम्हाला. आज मी सकाळी लवकर उठले, अंघोळ केली, पीठ मळले, चपात्या केल्या, आरूला नाश्ता भरवला आणि माझं ना एक पार्सल आलं होतं ना ते ओपन केलं. तर त्यामध्ये ना एक बॉटल होती. मी बॉटल ऑर्डर केली होती कारण मी पाणी खूप कमी पिते ना. तर बोले या बॉटलच्या नादाने तरी पाणी पिता येईल. सो ती बॉटल ओपन केली. त्यानंतर आरूला स्कूलला जायचं होतं. आधीच सगळं घर आवरलं. ते म्हणजे बेडरूम साफ केला, हॉल सगळा क्लीन केला, किचन आवरून घेतला. त्यानंतर आरूला अंघोळ घातली, छान अशी तयार केली. मी तयार झाले, तिची स्कूल बॅग भरली आणि आरूला सोडायला स्कूलला गेले. तर काही कारणामुळे ना स्कूल आज बंद होते. फुकटची माझी मेहनत वाया गेली ना, असं झालं ना काय तर खूप बेकार वाटतं मला. त्यामुळेच मी बोलले की असं माझ्यासोबतच का होतं. बरं ते जाऊ दे आता, जे होत आहे अच्छे के लिए होत आहे. मग स्कूल बंद होतं ना तर आम्ही मंदिरात गेलो, पाया वगैरे पडलो. तसंच येता येताना दूध संपलं होतं, ते दूध घेऊन आले आणि आरू सोबत होती ना, तिला काही ना काही खाऊ घेऊनच द्यावा लागतो. तिला कॅडबरी घेऊन दिली आणि घरी आले आणि तिच्यासाठी ना गोड चपाती बनवलेली, ती तिने आवडीनं खाल्ली. आणि आज जास्त जेवणात काही बनवायचं नव्हतं कारण ह्यांनी चिकन अंडी बाहेरूनच आणली होती. पहिलं ह्यांना वाढलं, त्यानंतर मी वाढून घेतलं. खूप भारी लागत होतं. असं काही बाहेरचं असलं ना मी जाम खुश होते. जेवण बनवण्याची खुशी जरा वेगळीच असते. त्यानंतर मग संध्याकाळच्या टाइमला ना गरमागरम चहा पिले. चहा पिल्यानंतर असं वाटलं की आत्मा जरा शांत झाला. रोज मी 2-2 टाइम चहा पिणारी, पण आता फक्त एकच टाइम चहा पिते, ते पण अर्धा कप. हे सगळं झाले आरूच्या पप्पामुळे. आणि मी नखं काढत होती तर आज आरूला माझी नखं काढायची होती. तिला नखं काढू दिली आणि एका दिवसाची नाटकं केली मी. ते म्हणजे बॉटल चांगली वॉश करून भरली आणि त्यात पाणी पित होते. पण त्या बॉटलची मला काही सवय नव्हती, त्यामुळे मला जरा वेगळंच वाटत होतं. त्यानंतर मला जेवण बनवायचं होतं, पण आरू सारखी मध्ये मध्ये करते. तिला बिझी ठेवण्यासाठी ना मी टीव्हीला सॉन्ग लावून दिले, तर मॅडम सुद्धा बघा लगेच नाचायलाच लागल्या. नंतर मग तिला बिझी ठेवली आणि मी जेवण बनवायला लागले. आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.